नमस्कार महाराष्ट्र. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अत्यंत आनंदाची आणि खुशखबर आज आपण घेऊन आलेलो आहोत. जून महिन्याच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू झालेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आजपासून जे आहे तर ते जून महिन्याच्या अनुदान वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात झालेली आहे म्हणजे तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली नाही, हे लक्षात असू द्या. परंतु जे काही बाकीचे कामं असतात, तुम्हाला माहिती आहे की एकच काम नसतं, बाकीची पण कामं असतात. तर काय आहे तेच आपण सविस्तर आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आजपासून म्हणजेच 15 जून 2026 पासून अनुदान वितरणाची जी काही प्रक्रिया आहे तर त्याला आता गती मिळालेली आहे. म्हणजे अनुदान मंजुरी असेल, त्यानंतर अनुदान ट्रान्सफरचं काम असेल किंवा एखाद्या लाभार्थ्यांचे कागदपत्र नसतील तर ते अपडेट करणं असेल, हे सर्व कामं आत्तापर्यंत थांबलेले होते. कोणत्या कारणामुळे? तर या लाभार्थ्यांना इतर कामांची जबाबदारी देखील देण्यात आलेली होती. तर ती जबाबदारी जी आहे तर ती आजपासून ती जबाबदारी त्यांच्याकडे असेल, परंतु आता 15 दिवस बाकी आहे आणि त्या कारणामुळे आता आजपासून अनुदान वितरणाच्या प्रक्रियेला देखील सुरुवात, वितरणाच्या नाही तर वितरण करण्याची जे काही प्रोसेस आहे, जे काही छोटे मोठे बॅकग्राऊंडची कामं आहेत तर त्याला झालेली आहे. तर ही सर्वांसाठी एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे. कारण असं असल्यास लवकरच लाभार्थ्यांना अनुदान देखील येणार आहे. आजपासून आपण आता पुढे चौकशी करूया की अनुदान किती तारखेला येईल, त्यानंतर शासन निर्णय येऊ शकतो का, आला तर तो किती तारखेला येईल, या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे लाभार्थ्यांनी विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊया. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही थेट व्हॉट्सॲपवर विचारू शकता. स्क्रीनवर असलेला QR कोड स्कॅन करू शकता. अन्यथा 94 23 39 37 61 या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज देखील करू शकता. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे रिषभ यांचा. ते विचारतात, सर हँडिकॅप म्हणजेच दिव्यांगांची लास्ट डेट 30 जून आहे का? तर कशा संदर्भात तुम्हाला 30 जून हवी आहे ती माहिती मला अद्याप समजलेली नाही आहे. तर 30 जून ही तारीख कुठल्याही याच्यासाठी सध्याला लास्ट नाही आहे, परंतु तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट करणं, मला वाटतं तुम्ही डॉक्युमेंट संदर्भात विचारत असाल तर डॉक्युमेंट्स 30 जूनच्या आत अपडेट करून घ्या. पण हे हँडिकॅपसाठी जास्त लागू होत नाही, परंतु श्रावणबाळ योजना आणि ज्या इतर लोक आहेत तर त्यांच्यासाठी कुणाला हयातीचा दाखला असेल, कुणाला उत्पन्नाचा दाखला असेल, कुणाचे कधी काही काही डॉक्युमेंट्स बाकी असतात ते देणे असेल, तर त्यासाठी निश्चितच 30 जून आहे. कारण 30 जून हे एक नवीन वर्ष होत असतं, नवीन सुरुवात होते 30 जूनपासून आणि त्यामुळे ती 30 जून एक तारीख तुम्हाला लेवल म्हणून दिलेली आहे. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न अंजली यांचा आहे. ते विचारतात, सर दिव्यांग लोकांना 2,500 रुपये देतात, मग विधवा महिलांना, घटस्फोटित महिलांना 2,500 का देत नाही? काही चुकले असेल तर माफ करा. अंजलीजी, तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे आणि खरी गोष्ट आहे की सर्वांना समान अधिकार दिला पाहिजे आणि दिव्यांगांप्रमाणेच विधवा महिला असेल, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, अशा देखील लाभार्थ्यांना 2,500 रुपये दिलेच पाहिजे. हे माझं देखील स्वतःचं वैयक्तिक देखील म्हणणं आहे की प्रत्येकाला 2,500 रुपये दिले पाहिजे. कारण असा वेगवेगळे पैसे देणं हे योग्य नाही. परंतु आत्ता जे 2,500 रुपये दिव्यांगांना मिळत आहेत तर ते कदाचित वाढून जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर इतर लाभार्थ्यांना देखील 2 किंवा 2,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे शक्यता आहे असं म्हणतोय. याबद्दलची एक्झॅक्ट माहिती आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोत. तर तुमचा प्रश्न समजला आहे मला. नक्कीच असे व्हायला पाहिजे आणि मी देखील या मताशी सहमत आहे. ठीक आहे. यासाठी आपण काही ना काही पुढे प्रयत्न करूया की सर्व लाभार्थ्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक असेल आणि विधवा महिला असेल यांना देखील वाढीव अनुदान निश्चितच मिळाले पाहिजे. ठीक आहे. विजय शरणार्थी असा पुढील व्यक्तींचं नाव आहे. ते विचारतात, हॅलो सर, मी दिव्यांग आहे, दिव्यांग लाभार्थी आहे व माझे सर्व कागदपत्रे मे महिन्यात जमा केले आहे, म्हणजे मे 25, 2026ला जमा केले आहे. तरी माझे
मे महिन्याचा हप्ता काहीही आलेला नाही, अजिबात आलेला नाही. त्यानंतर ते म्हणतात चौकशी केली असता तहसील कार्यालयात असे माहिती झाले की अजून हप्ता यायला 3 महिने लागेल. बरोबर आहे का? 3 महिने वेळ कशासाठी लागेल? मी अक्कलकोट तालुक्यातून आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही मे 25ला डॉक्युमेंट्स जमा केले आणि त्यानंतर तुम्हाला हप्ता यायला 3 महिने लागेल असा वेळ त्यांनी सांगितलेला आहे. आता 3 महिने वेळ का लागेल हा प्रश्न मला पण लक्षात आलेला नाही, कारण 3 महिने वेळ लागण्याची काहीही आवश्यकता नाही. जर याआधी तुम्हाला पैसे येत होते आणि फक्त डॉक्युमेंट्स देणे बाकी होते तर डॉक्युमेंट्स अपडेट व्हायला 3 महिन्याचा कालावधी लागत नाही. मे 25ला जरी तुम्ही डॉक्युमेंट्स अपडेट केले असेल तर 27-28 मेपर्यंत जर ते अपडेट करणे म्हणजे त्याच्यात काही एवढी मोठी कारवाई नाही आहे की तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि जे काही आहे ते अपडेट करायचं आणि लिंक म्हणजे ओके करायचं, बस. हे केलं की लगेचच काम होऊन जातं. एवढं काही मोठं काम नाही आहे ते. त्याच्यामुळे 3 महिने लागणे हा तर योग्य कालावधी नाही आहे. पण वेगळं काही कारण असेल, जर त्यांनी फक्त तुम्हाला वेळ सांगितला असेल की 3 महिने लागेल, पण का 3 महिने लागेल त्याचं जर कारण त्यांच्याकडे असेल की काहीतरी अडचण असेल तर लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, परंतु असे व्हायला नाही पाहिजे. मे नंतर तुम्हाला जूनचे पैसे जे आहे तर ते येणे अपेक्षित होते. जूनचे जर तुम्हाला अनुदान आलेलं नसेल तर मात्र थोडासा कुठेतरी गोंधळ आहे. आता जुलैचे जे पैसे येतील मी तुम्हाला तारीख सांगेल. आज तारीख जारी झालेली नाही आहे. जशी ही तारीख येईल तशी आपण जूनची तुम्हाला इथे सांगणार आहोत. तर जर जुलैची सांगणार आहोत. तर जुलैचे जर तुम्हाला अनुदान आले तर तुम्ही मे महिन्याच्या अनुदानाची वाट पाहू नका. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असे समजून पुढे चला. ठीक आहे, तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अधिक काही माहिती हवी असेल तर नक्कीच पुन्हा मेसेज करा, तुम्हाला आमची टीम मदत करेल. पुढील प्रश्नाकडे जाऊया. तर बघा, पुढील प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मी परमेश्वर चौधरी, गाव पंढेरी, तहसील सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, ते विचारतात इंदिरा गांधी योजनेचे ज्येष्ठ नागरिकांचे 2 महिन्याचे पैसे आलेले नाहीत. माझ्या आईचे पैसे आलेले नाहीत सर, तुम्ही चौकशी करा आणि माहिती द्या. तर बघा, तुमच्या आईचे जर पैसे आलेले नाही आहेत 2 महिन्याचे चंद्रपूरमध्ये याआधी ट्रान्झॅक्शन झालेले आहे, त्याच्या तारीख देखील आमच्याकडे आहेत. पण जर तुमच्या आईला पैसे आलेले नाहीत तर आता जे पैसे येतील 1 महिना तुम्ही म्हणजे आत्ताचे जे पैसे येतील, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की आत्ताचे पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पैसे वितरण व्हायची नाही, परंतु जे काही तुमच्या पैशाशी संबंधित जे काही कामं आहेत तर ते सुरू झालेले आहे आजपासून. आणि त्यामुळे तुम्ही या महिन्याचे जर तुम्हाला पैसे येतील तर वाट पहा. जर नाही आले तर काहीतरी अडचण आहे, कुठेतरी डॉक्युमेंट्स कमी झालेले आहेत किंवा काहीतरी नावामध्ये किंवा काहीतरी चूक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले नाहीत. त्यानंतर तुम्ही थांबू नका. आत्ताचं जे अनुदान येईल तोपर्यंत तुम्ही थांबा असं मी तुम्हाला रेकमेंड करेल. ठीक आहे, आणि जर आत्ताचे जरी पैसे आलेले नाही तर मग तुम्ही थांबू नका, तुम्हाला काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे. मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही, लोकोमोटर अपंग आहे. ओके, राकेश केल्हाजरे असं त्यांचं नाव आहे, नागपूर. आय एम रेग्युलर फॉलोअर ऑफ युअर चॅनल. ओके, ठीक आहे. राकेशजी, तुम्हाला कुठल्या महिन्याचे पैसे आले नाही म्हटलं? मार्च. आणि एप्रिल आणि मेचे पैसे मेचे आलेले आहेत का? एप्रिल मे जूनचे आलेले आहेत का हे कळवा. जर मार्चचे आलेले नाही आणि इतर महिन्याचे पैसे आलेले आहेत तर मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला सध्या तरी येणार नाही. तुम्ही रेग्युलर फॉलोअर आहात तर तुम्हाला माहिती असेल, आपण माहिती पोहोचवतो. तर तुम्ही मार्चच्या महिन्याची आता वाट पाहू नका, तुम्हाला आता जुलैचे पैसे येतील, मार्चचे नाही. ठीक आहे, बाकीचे जर आले असतील तर मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचे तुम्हाला पैसे आलेले आहेत का? जर आलेले असतील तर तुम्ही मार्चच्या महिन्याची वाट पाहू नका. ठीक आहे, हा सरळ माझा तुम्हाला एक सल्ला राहील, कारण ते पैसे कधी येतील याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. ठीक आहे, चला, असे बरेच प्रश्न आपल्याकडे आहेत. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही थेट विचारू शकता. यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9423 39 37 61. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता किंवा स्क्रीनवरती दिलेला QR कोड देखील स्कॅन करू शकता, जेणेकरून तुमचा प्रश्न आपल्यापर्यंत येईल. ठीक आहे, आता पुढील प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तसे सर्वच प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असतात आणि हा देखील प्रश्न महत्त्वाचाच आहे. सर, माझं नाव पवन मोरे, मी लातूर जिल्ह्यामधून बोलतोय.
मी अपंग आहे. ओके, मला माझी पगार मार्च महिन्यापासून मिळालेली नाही, तर आम्ही काय करावे, कृपया मार्गदर्शन करा. पवनजी, मार्चपासून तुम्हाला पैसे मिळालेले नाही. या आधीचा प्रश्न देखील मार्चचाच होता, परंतु कदाचित त्यांना मार्चचा नाही मिळता पुढचे हप्ते मिळालेले आहेत, तर तुम्हाला मार्चपासून मिळालेले नाही. मार्च, एप्रिल, मे, जून, आता 4 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले नाही. ठीक आहे. आता तुमचा प्रॉब्लेम असा आहे की मार्च महिन्यामध्ये योजना बदललेली आहे. मी आधी देखील सांगितलं, तर दुसऱ्या डिपार्टमेंटकडे ती योजना गेलेली होती, म्हणजे दिव्यांग कल्याण विभाग आहे, तर त्यांच्याकडून तो निधी आता मंजूर होतो. तर त्यानंतर काय झालं की तुमचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहे दिव्यांगांचे, ते या विभागाकडे ट्रान्सफर प्रामुख्याने करण्यात आलेले आहे. आता यामुळे काय झालं, योजना ट्रान्सफर करण्यात आली, त्यानंतर बऱ्याचदा तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे जर मी काही डॉक्युमेंट्स दिले, ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं की हे पुढच्या व्यक्तीला द्यायचे आहे, तुमच्या मुलाला हे डॉक्युमेंट्स द्यायचे, तुम्ही काय करणार, ते काय डॉक्युमेंट्स आहे पाहणार की नाही, की मुलाचं काय आहे, हे आधार कार्ड आहे की डिसेबिलिटी आहे, काय आहे, आणि त्यानंतर त्या मुलाला देणार तुमच्या, बरोबर आहे. तर हीच प्रक्रिया यामध्ये देखील लागू होते. पहिले काय झालं, तुमचे जेव्हा डॉक्युमेंट्स किंवा जी काही माहिती पुढच्या विभागाकडे पाठवली तेव्हा ती अपडेट झाली. कशी अपडेट झाली, ॲटोमॅटिकली. जर मला एखाद्याचे, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला तुमच्या मुलाचे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुम्ही पहिले एकदा डोळ्या खालून घालाल त्याला, म्हणजे डोळ्या म्हणून पहा की काय आहे काय नाही, तर तेच झालं आहे. विभागाने एकदा ती चौकशी केली आणि त्यामध्ये जर तुमचं काहीतरी छोटंसं राहिलं असेल, जसं आधार कार्ड, डिसेबिलिटीचा नंबर, मोबाईल नंबर, काहीतरी राहिलं आहे, आणि त्यामुळे तुमचे जे आहे तर ते डॉक्युमेंट्स आता त्या विभागाने साईडला ठेवलेले आहे, म्हणजे होल्डवर ठेवलेले आहेत, आणि त्या कारणामुळे जे आहे तर तुमचे मार्च महिन्यापासून पैसे थांबलेले आहे. आता हे तुम्हाला तहसीलमध्ये जाऊनच एकदा बघावं लागेल की तुमचे पैसे का थांबलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊन त्यांना चौकशी करा. फक्त असं म्हणू नका की मला पैसे आलेले नाही आहे, मला पैसे आलेले नाही. त्यांना हे समजावून सांगा की याआधी मला पूर्ण पैसे यायचे, पण कदाचित जेव्हापासून योजनेमध्ये काहीतरी अपडेट झालं तेव्हापासून माझे डॉक्युमेंट्स कदाचित अपडेट झालेले नाही आहे आणि त्यामुळे माझे पैसे थांबलेले आहे, तर कृपया तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा. अशा पद्धतीचं जे आहे तर ते त्यांना समजावून सांगायचं आहे, आणि जेव्हा ते तुम्ही समजावून सांगाल तेव्हा निश्चितच त्यांना ते पटेल आणि तुमची योजना जी आहे तर ती पुन्हा चालू होईल. तर पवनजी, आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळालेलं असेल. अशा प्रकारे बरेच माझ्याकडे प्रश्न स्क्रीनवरती आहेत, परंतु वेळेच्या अभावी मला सर्व प्रश्न घेता येत नाही आहेत. ज्या ज्या लाभार्थ्यांना उत्तरे मिळाली नाही अशा लाभार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आमच्याद्वारे उत्तरे मिळतील, आणि इतर लाभार्थ्यांनी देखील प्रश्न विचारायला विसरू नका. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 23 39 37 61. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.